नागपूरच्या गंगा जमुना वस्तीचा वाद तुफान पेटला। गंगा जमुना हा नागपुरातला रेड लाईट एरिया आहे। या एरियावरती पोलिसांनी कारवाई केली आहे। ही वस्ती पोलिसांनी अवैध धंद्यांचं कारण देत सील केली। ही वस्ती पुन्हा खुली करावी यासाठी परिसरात रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं। मात्र ही वस्ती सुरू करू नये अशी स्थानिक नागरिकांची आणि पोलिसांची मागणी आहे। याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचेच दोन गट आज आमने सामने आले, त्यामुळे इथं 2 तास तणावाचं वातावरण होतं। म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे उद्या कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील तब्बल 8,984 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर होणार आहे। ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया 24 ऑगस्ट पासून राबवली जाईल। 23 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरता येतील। अत्यल्प उत्पन्न गटासाठी कल्याणच्या शिरढोण, खोणी, ठाणे तालुक्यातल्या भंडारली, गोठेघर इथं घर आहेत। सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरसह 5 तालुक्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिलेत। उद्यापासून पंढरपूर, माढा, सांगोला, करमाळा आणि माळशिरस तालुक्यात अत्यावश्यक सेवा तसंच इतर दुकानं सुरू राहणार आहेत। सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत दुकानं आणि इतर आस्थापना सुरू ठेवता येतील। राज्यातली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, त्यामुळे निर्बंधही शिथिल झालेत। राज्यातल्या 15 जिल्ह्यांमध्ये आता 100 पेक्षा कमी रुग्ण हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। या 15 पैकी 6 जिल्ह्यात 10हूनही कमी कोरोना रुग्ण सध्या आहेत। आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात तर सध्या एकही कोरोनाचा ऍक्टिव्ह रुग्ण नाहीये। झायडसच्या लसीसाठी आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे। केंद्रीय आरोग्य खात्याच्या परवानगीनंतर पुढच्या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागेल। सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही लस मिळू शकते, त्यामुळे मुलांचं लसीकरण आणखी लांबणीवर पडलंय। झायकोव्ह डी डेल्टावरही ही लस प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केलाय। मधल्या काळात पावसानं खंड दिल्यामुळे बहुतांश जिल्ह्यात पावसाची टक्केवारी ही उणे आहे। केवळ 9 जिल्ह्यांमध्ये पाऊस 20% ते 59% आसपास झालाय। एकाही जिल्ह्यात 60% अधिक पावसाची नोंद झालेली नाही। 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असतानाच आता पुढील 24 तासात मुंबईसह कोकण आणि नाशकात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। विदर्भासह तामिळनाडूत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे हा पाऊस बरसू शकतो। मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। श्रावणात नाशिक जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्य आणखीनच खुललंय। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राज देहरवाडी सोबतच इंद्रायणी, धोडप, चंद्रेश्वर या किल्ल्यांवर निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा बघायला मिळतात। डोंगराच्या कुशीत खुणावणारे धबधबे, धुक्यांची चादर सध्या पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात। डोंगर रांगांनी वेढलेल्या चांदवड शहराच्या सौंदर्यात यामुळे आणखीनच भर पडली आहे। नागपुरातल्या कळमना बाजारात भाज्यांची आवक वाढली आहे, त्यामुळे शेतमालाचे भाव चांगलेच घसरलेत। याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय। एकीकडे घाऊक बाजारात शेतमालाचे भाव घसरलेले असताना किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना भाज्या या चढ्या दरानंच विकल्या जात आहेत, त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांमध्येही नाराजीचा सूर आहे। बालसंगोपन निधी अनुदानात वाढ करण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देत नसल्याचा महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप अकोला जिल्ह्यात केला। दरम्यान यशोमती ठाकूर यांच्या भाषणाचा विपर्यास केला जातोय अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। त्यांच्या मागणीबाबत कॅबिनेटमध्ये विचार केला जाईल असंही त्या म्हणाल्या। काँग्रेसची अवस्था इतकी वाईट आहे की कॅबिनेटमध्ये काँग्रेसला रोज लाथाबुक्क्यांचा मार खावा लागतोय अशी घणाघाती टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे। अजिबात स्वाभिमान उरलेला नाही तो पक्ष म्हणजे काँग्रेस असा टोलाही शेलारांनी लगावलाय। समन्वयाशी कोणताही संबंध नाही आणि महाराष्ट्राचा विचका करतायत ते म्हणजे महाविकास आघाडी सरकार असंही ते म्हणाले। 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी आजची शेवटची तारीख आहे। आज रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती पालिकेअंतर्गत सुमारे 3 लाख विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेत। सर्वसाधारण गुणवत्ता यादी 23 आणि 24 तारखेला जाहीर होईल। यामुळे फॉर्ममध्ये चुका राहिल्या असतील तर तुम्ही त्या आजच दुरुस्त करू शकता।
सोन्यावरील हॉलमार्किंग सक्ती आणि त्यासाठी लागणाऱ्या UI कोड विरोधात उद्या सराफा व्यावसायिकांनी देशव्यापी संप पुकारलाय. सोने व्यवहारात केंद्र सरकारनं हॉलमार्क बंधनकारक केले. त्याची टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र हॉलमार्किंगसाठी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर बंधनकारक आहे. त्यासाठीच्या किचकट तरतुदींमुळे सराफा व्यावसायिक त्रस्त झालेत. कोरोना महामारीमुळे नोकरी गमवावी लागलेल्यांसाठी एक दिलासादायक बातमी. ज्यांनी कोरोनाच्या काळात नोकऱ्या गमावल्या आहेत त्यांच्या PF खात्यात 2022 पर्यंत PFचा हिस्सा जमा करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली आहे. पण ज्यांची EPFOत नोंदणी असेल त्यांनाच या सुविधेचा फायदा मिळेल. आयकर विभागाचं नवं फायलिंग पोर्टल लॉन्च झाल्यापासून गेले 2.5 महिने त्यात सातत्यानं अडचणी येत आहेत. शनिवारपासून हे पोर्टलच बंद पडलंय. त्यामुळे IT रिटर्न्स फाईल करताना करदात्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. आता हे पोर्टल तयार करणाऱ्या इन्फोसिसचे व्यावसायिक संचालक सलील पारेख यांना अर्थ मंत्रालयानं उद्या पाचारण केलंय. सोलापुरातल्या डॉक्टर ईशा अभय वैद्य हिची मिस इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. फेब्रुवारीत पहिल्या टप्प्यात 26 मुलींमधून ती निवडली गेली. त्यानंतर जयपूरमध्ये या स्पर्धेच्या दुसऱ्या चाचणीतही तिची निवड झाली. सध्या दिल्लीत तिसऱ्या चाचणीत ती सहभागी झाली आहे. या स्पर्धेत तिची निवड झाल्यास पुढच्या काळात मिस इंटरनॅशनल, मिस मल्टीनॅशनल, मिस एशिया पॅसिफिक या स्पर्धांमध्ये तिला संधी मिळणार आहे. सांगलीत एका कुटुंबानं मुलगी झाली या आनंदात गावात रथातून मिरवणूक काढली. मिरवणूक काढून जिलेबीचं वाटपही पूर्ण गावात करण्यात आलं. ताटे कुटुंबियांच्या घरी 14 जुलैला मुलीचा जन्म झाला. त्यामुळे ताटे कुटुंबियांनी त्याचा आनंदोत्सव साजरा केला. या मुलीचं नाव मनस्वी ठेवण्यात आलंय. छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या सुधाकर शिंदे यांच्या पार्थिवावर नांदेडमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नांदेडमधील मुखेड तालुक्यातील बामणी या त्यांच्या मूळ गावी शहीद सुधाकर शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. राज्य सरकारच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पुष्पचक्र अर्पण केलं. पुण्यात गाडीची वाट पाहत उभ्या असणाऱ्या महिलेला चोरट्यांनी लुटलं. दिवसाढवळ्या चोरीची घटना CCTVत कैद झाली आहे. महिला गाडीची वाट पाहत उभी होती. त्यावेळी आलेल्या 2 चोरट्यांनी महिलेच्या हातातली पर्स घेऊन पळ काढला. महिलेनं धाडस करत या चोरट्यांचा 1 किलोमीटरपर्यंत पाठलागही केला. मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. येवल्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय. दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. बुरुड गल्लीत अरुण वाळुंज यांची दुचाकी चोरीला गेली. ही चोरी CCTVत चित्रित झाली आहे. चोरांना पकडण्याचं आव्हान आता पोलिसांपुढे आहे. कर्नाळा बँक घोटाळ्यात विवेक पाटील यांना अटक करण्यात आल्यानंतर 234 कोटींची त्यांची मालमत्ता ईडीनं जप्त केली. यानंतर आता केंद्र सरकारनं 5 लाख पर्यंतच्या ठेवी असणाऱ्यांना कायदा करून संरक्षण दिलं असल्यानं यावर त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी ठेवीदार संघर्ष समितीनं केली आहे. विद्युत डीपी चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेनं 2 जणांना अटक केली आहे. साताऱ्याच्या फलटण, कोरेगाव, खंडाळा, वाई, जावली या ठिकाणी चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यांच्यावरती घरफोडी याच्यासह 3 मोटारसायकल चोरी, डीपी चोरी अशा एकूण 27 गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकासह 4 कर्मचाऱ्यांना पालिका सेवेतून निलंबित करण्यात आलंय. गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन केल्याचा ठपका या 4 कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आलाय. याआधी स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावरती कारवाई करण्यात आली. बीडच्या माजलगाव तालुक्यातील मनोरवाडी इथल्या ग्रामपंचायतीचं बांधकाम सुरू असताना गावातील एका माथेफिरूनं इमारतीची भिंतच पाडली. त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. अनेक वर्षांपासून गावात चांगली ग्रामपंचायतीची इमारत असावी अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एका माथेफिरूनं भिंती पाडल्यानं आता पोलीस माथेफिरूचा शोध घेत आहेत. दारूच्या नशेत 22 वर्षीय नराधम मुलानं आपल्याच आईवरती अत्याचार केलेत. गोंदिया जिल्ह्याच्या रजे गावात ही काळीमा फासणारी घटना घडली आहे. पीडित आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी प्रवीण बिसेनला अटक केली आहे. पीडित महिला तिच्या 2 मुलांसोबत 7 वर्षांपासून पतीपासून वेगळी राहते. तिच्या थोरल्या मुलाला दारूचं व्यसन आहे. याच व्यसनातून नराधम प्रवीणनं आईवर अत्याचार केले. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.
कोकणातल्या 1800 गणेश भक्तांसाठी भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईतल्या दादरहून स्पेशल मोदी एक्सप्रेस ट्रेनची व्यवस्था केली आहे। दादर ते सावंतवाडी दरम्यान ही ट्रेन धावणार आहे। 1800 गणेश भक्तांना या ट्रेननं मोफत प्रवास करता येणार आहे। प्रवासात सर्व प्रवाशांना एक वेळ जेवणाची मोफत सोयही केली जाणार आहे। 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान या गाडीसाठी बुकिंग करता येईल। अकोल्यात सेल्फीच्या नादात एका तरुणाच्या जीवावरती बेतलेला आहे। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान इथं ही घटना घडली आहे। सेल्फी काढत असताना हा युवक तोल जाऊन नदीत पडला। पोहता येत नसल्यानं तो वाहून गेला। तरुण वाहून जाताना अनेक जण पाहत होते, मात्र कुणीही त्याला वाचवायचा प्रयत्न केला नाही। वाहून गेलेल्या तरुणाचं नाव अद्याप कळू शकलेलं नाही। कोल्हापुरात पन्हाळ्यावरील नेबापूर, बुधवारपेठ, वाघमारे या भागामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे। गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर आहे। या बिबट्यानं एका कुत्र्याचा फडशा पाडल्याचं दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झालंय। गेल्या काही दिवसांपासून या भागातील 24 कुत्र्यांची या बिबट्यानं शिकार केली आहे। या बिबट्याला पकडून जंगलात सोडावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। गोंदिया जिल्ह्यात एकाच दिवशी 3 ठिकाणी वन्य प्राण्यांनी हल्ले केले। त्यात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावरती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गोंदियातल्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोसंबी आणि जांभळी गावात तर गोरेगाव तालुक्याच्या तानुटोला गावात ही घटना घडली। रत्नागिरीतल्या रिफायनरी प्रकल्पासंदर्भात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राजापुरात रिफायनरी समर्थकांशी चर्चा केली। बारसू सोलगाव रिफायनरी व्हावी अशी समर्थकांची आग्रहाची मागणी आहे। बारसू सोलगावात रिफायनरी व्हावी यासाठीचा निवेदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे। 28 किंवा 29 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जाईल असं विनायक राऊतांनी सांगितलं। पूर आणि आपत्ती निवारणाबाबत राजकारण न करता काही निर्णय काटेकोरपणे घ्यावे लागतील असं परखड मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मांडलं। सोबतच राजकारण्यांना त्यांनी खडे बोल सुनावलेत। सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पूरपरिषदेत जयंत पाटील बोलत होते। संथ वाहणारी कृष्णा नदी का कोपते याबाबत आत्मचिंतन करणं गरजेचं असल्याचंही जयंत पाटील म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे रेल्वेचा कारभार रुळावर आल्याचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले। जालन्यात दानवे यांच्या हस्ते रेल्वेच्या भुयारी पुलाचं उद्घाटन झालं। तसंच नवीन आणि जुन्या जालना भागाला जोडणाऱ्या लोखंडी पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली। कोर्ट आणि संसद यांच्या माध्यमातूनच बैलगाडा शर्यत प्रश्न सोडवला जाईल असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणालेत। बैलगाडा मालकांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा पारगाव इथं सत्कार केला। गृहमंत्र्यांनी बैलगाडा शर्यतीचे दाखल झालेले सगळे गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा केल्यामुळे हा सत्कार करण्यात आला। यावेळी बैलगाडा मालक आणि गृहमंत्री वळसे पाटील यांच्यात बैठकही पार पडली। कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील यानं ज्युनियर जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून दिलंय। रशियात झालेल्या या स्पर्धेत पृथ्वीराजनं रशियाच्या पैलवानावर 1-3 असा विजय मिळवला। कोल्हापुरात येताच पृथ्वीराजचे जंगी स्वागत करण्यात आलं। आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवण्याचं ध्येय असल्याचं पृथ्वीराजनं सांगितलं। थोडी भीती होती मनात पहिल्यांदा खेळल्यामुळे, पण सिनियर नॅशनल आणि महाराष्ट्र केसरीच्या मी अनुभवावर या स्पर्धा लढलो। आता पुढचं लक्ष काय असणार आहे? पुढचं लक्ष माझं ऑलिम्पिक आहे। यावेळी जी कमी पडली ती पुढच्या वेळी भरून काढायचा प्रयत्न करेन। सह्याद्री देवराई मित्र परिवार कार्यकर्त्यांनी हिंगोलीतल्या टोकाई गडावरील वृक्षांना राख्या बांधल्या। मागच्या काही वर्षांपासून टोकाई गडावर 72 हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण केलं जात आहे। इथं ऑक्सिजन पार्क निर्माण करण्यात आलाय। घनवन पद्धतीनं ही वृक्ष लागवड करण्यात आली। इथं तब्बल 10,000 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या लातूरच्या शासकीय रुग्णालयातील नर्सेससोबत राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला। लातूरच्या आदर्श मैत्री फाउंडेशननं नर्सेसकडून राखी बांधून घेतली। तसंच साडी चोळी मिठाईची ओवाळणी या नर्सेसना आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आली। महाराष्ट्र लाल मातीतली कुस्ती म्हणजे